हॅलो गाईज, कोमल व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। जस्ट ऑफिसवरून आले आणि डोअर ओपन करून दिलं। दिवसभर पूर्ण डोअर बंद असतं, त्याच्यामुळे सगळं घर असं हे होऊन जातं, कोंडट वातावरण होऊन जातं। म्हणून मग आले की मी पहिले डोअर ओपन करून देते। त्यानंतर बाल्कनीमध्ये आले। बाल्कनीमध्ये बघा पक्ष्यांनी कबूतर येतात सारखे, कुठे घरटं करतायत, कुठं काय करतायत, एवढे पसार करून ठेवतात ना। त्यानंतर मग आले माझ्या प्लांटजवळ आले। ॲक्च्युली हे बाहेर ठेवलेलं असतं, तर कालच मिस्टरनी ते आणून ठेवलं, त्याच्याकडे लक्ष गेलं। तर त्याला मस्त त्यांनी काथ्या गुंडाळून ठेवला आहे असं एका रॉडला। तर ते त्यांचे मुळे पूर्ण त्या काथ्यामध्ये गुंतलीत। तर एवढी छान त्याची वाढ झाली आहे ना। त्याचे पानं पण तुम्ही बघू शकता, पूर्ण डार्क हिरवा कलर आला आहे त्यांना। आणि जेवढे पण माझ्याकडे मनी प्लांट आहे त्यांच्यातला हा सगळ्यात छान झाला आहे। पान पण मोठे मोठे आणि डार्क एकदम ग्रीन कलर आला आहे त्याला। तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर मग घर वगैरे झाडून घेतलं आणि फ्रेश वगैरे झाली। त्याच्यानंतर काही कपडे होते, त्यांच्या कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्या। मग त्यानंतर पोट दुखत होतं, म्हटलं चहा वगैरे पीत बसण्यापेक्षा मस्त लिंबू पाणी करावं। मग शांत असं रिलॅक्स बसून लिंबू पाणी एन्जॉय केलं। असंच आल्यानंतर खूप धावपळ चालू असते, त्याच्यामुळे असंच थोडं चहा वगैरे पिण्यासाठी रिलॅक्स वेळ मिळतो। त्याच्यानंतर किचनमध्ये गेले। सकाळी मटकी भिजत घातलेली होती, ती दिसली। म्हटलं हिला बांधून ठेवावी जेणेकरून तिला मोड येतील। मग पहिले तिथलं पाणी गाळून व्हाईट कपड्यामध्ये अशी पॅक करून ठेवली। मटकी आम्हाला दोघांना खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे मटकी मी सारखी करत असते। बाहेरची मटकी मी सहसा आणतच नाही, घरीच मोड आणते त्यांना। एक दिवस ठेवले की बरोबर खूप छान मोड येतं। उद्या दाखवेल मी उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याला मोड आलेले। त्यानंतर भांडे होते, त्यांचे दुपारी जेवण वगैरे केलेलं होतं आणि काल संडे होता, त्याच्यामुळं बाहेर गेलो होतो। मग खूप जास्त सकाळी रात्री दमले होते मी खूप, त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला। मग भांडी वगैरे तशीच राहिली होती। मग भांडे वगैरे घासून झाल्यानंतर भांडी घासली। त्याच्यानंतर जरा भूक लागली होती, मग चिवडा केलेला होता। चिवड्यातले सगळे शेंगदाणे वगैरे काढून टाकले, कारण पोट दुखत होतं आणि फक्त मुरमुरे खाल्ले। त्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाला काय करावं, तर फेंट खिचडीच करायची होती मला तूप टाकून। मग ती खिचडी करायला घेतली। त्याच्यामध्ये मस्त तूप वगैरे टाकलं। पोट खराब असेल तर ही खिचडी खूप एकदम पोटाला पचण्यासाठी एकदम हलकी असते। मग असं त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलं आणि मी त्याच्यामध्ये जास्त काही टाकत नाही, फक्त हळद, मीठ आणि जिरं मोहरीची फोडणी देते। त्यानंतर जिरं वगैरे टाकून घेतलं। नेमकी त्या दिवशी माझ्याकडून तिखट भाजी झाली होती आणि आता आषाढ महिना चालू आहे। आषाढ महिन्यामध्ये पोटाचे प्रॉब्लेम होतात, ते माझ्या लक्षातच नाही। त्यामुळे ते हिरवी मिरचीचं मला लगेच दुसऱ्या दिवशीच जाणवलं, पोट जरा खराब झालेलं। म्हटलं टॅब्लेट वगैरे घेत बसण्यापेक्षा लिंबू पाणी याच्यानंच 2-3 दिवस बघते, जर बरं वाटलं नाही तर मग डॉक्टरकडे जाईल, कारण त्या टॅब्लेटने पण खूप जास्त ॲफेक्ट होतो बॉडीवरती। नंतर तुपाची फोडणी दिली, फक्त जिरं मोहरी टाकली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि मूग डाळ आणि थोडेसे तांदूळ घेतले। त्यांना सेकंड होते, त्याच्यामुळे मी एकटीच होती जेवण्यासाठी। मग ते टाकून त्याच्यामध्ये मी नंतर फक्त थोडंसं मीठ आणि हिरवी मिरची, एकदम थोडीशी हिरवी मिरची टाकली, अर्धेला पण कमी, कारण मग नाहीतर अजिबातच टेस्ट येत नाही। त्यानंतर कोथिंबीर चिरून नंतर मीठ टाकून कुकर लावून दिला। तो हळद टाकायची राहिली होती, त्यानंतर मी हळद टाकली आणि मीठ टाकलं। मस्त थोड्या वेळानं खिचडी झाली। त्यानंतर मी लगेच जेवायला ताट वाढलं। खिचडी आणि लिंबू पापड आणि ते खायची खूप इच्छा होती, पण पोट खराब होतं, त्याच्यामुळे काही खाल्लं नाही। मस्त लाईट अशी खिचडी बनवून तयार होती। त्यानंतर तुम्ही बघू शकता, मस्त थोडीशी अशी पाणी जास्त टाकलं होतं मुद्दाम, जेणेकरून थोडी पातळ होईल। मस्त मी माझी खिचडी एन्जॉय केली आणि असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन। त्यानंतर थोडेसे भांडे, काय एक ताट होतं तेवढे भांडे वगैरे क्लीन करून झाडझूड करून अशी माझं इव्हिनिंगचं रुटीन होतं। तर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।